आत्तापर्यंत तुम्ही चुकून एखाद्यानं दुसऱ्याच्या मोटारसायकलला चावी लावून गैरसमजातून नेल्याचं पाहिलं असेल. एखाद्याचा प्लॉट दुसऱ्याच्या नावावर करणारे महाभाग सुद्धा आपल्याकडे आहेत. पण चक्क एका व्यक्तीची डेड बॉडी दुसऱ्या व्यक्तीच्या घरी देण्याचा संतापजनक प्रकार साताऱ्यामध्ये घडलाय. नक्की काय झालं सांगतो, पण त्याआधी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका. सातारा सिव्हिल रुग्णालयातील गोंधळाचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. ही विचित्र घटना साताऱ्यात घडली आहे. सातारा सिव्हिल रुग्णालयात वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर या दोघांच्याही डेड बॉडी पोस्टमॉर्टम करता नेण्यात आल्या आणि इथंच घोळ झाला. शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर या दोन्ही कुटुंबाच्या ताब्यात डेड बॉडी देताना अदलाबदल केली. या दोन्ही डेड बॉडीचे चेहरे झाकलेले होते, त्यामुळे कुटुंबियांना देखील हे लक्षात आलं नाही. कुटुंबियांनी डेड बॉडी घरी नेल्या, अंतिमविधी पूर्ण केला आणि अंत्यसंस्काराच्या वेळी अग्नी देण्याच्या वेळेला झालेला गोंधळ नातेवाईकांच्या लक्षात आला. या प्रकरणी नातेवाईकांनी सातारा सिव्हिल रुग्णालयात येऊन गोंधळ घातला. यामुळे शासकीय रुग्णालयाच्या आवारात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांनी देखील नातेवाईकांनी यावेळी जाब विचारला. यावेळी शवविच्छेदन करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले. यापूर्वी देखील सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय बऱ्याचदा वादात सापडलं होतं. या घटनेनं रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत असून दोषींवर कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी जोर धरू लागली.